आज रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वसमत तालुक्यातील गिरगाव, टोकाईगड, कुरुंदा, अकोली, आरळ, टेंभुर्णी, गुंडा, रोडगा, वसमत शहर इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण करत साजरा करण्यात आला. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचा 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याप्रमाणे मराठा समाज एकत्र करून मराठा आरक्षण टप्प्यात आणलं, त्याच संघर्ष योद्धाला आयुष्य मिळावं म्हणून महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीनं 1 कोटीच्या वर वृक्ष लावण्याची जी संकल्पना राबवली आहे ती वसमत तालुक्यातील गिरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाला सुरुवात झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथं सुद्धा 1000-1500 झाडं गिरगाव परिसरामध्ये स्मशानभूमी असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, सार्वजनिक ठिकाण असेल, या सगळीकडे ही झाडांची वृक्षावली निर्माण करण्याचं काम मनोजदादांच्या दीर्घायुष्याच्या निमित्तानं आणि समाजाला ऑक्सिजन मिळावा या भूमिकेतनं या ठिकाणी गिरगाव नगरीच्या सगळ्या तरुण मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जिएंगे या मरेंगे, हम सब जरांगे. जिएंगे या मरेंगे, हम सब जरांगे. आज मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुंदा नगरीमध्ये सर्व समाज बांधव, सर्व 18 पगड जातीचे सर्व माझे मावळे यांच्या वतीनं आज कुरुंदा येथे दुर्गादेवी मंदिर परिसर असेल, स्मशानभूमी असेल आणि टोकाईगड, देवराई टोकाईगड यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज 2000 वृक्षांचं लागवड आम्ही आयोजित केलेली आहे. आणि आमच्या युवक बांधवांनी आज सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, जे की कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. हे मानवाचं रक्त हे मानवालाच लागतं आणि या उद्देशाने मनोजदादाला एक पुढील भविष्यामध्ये त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातामधून अशीच समाजसेवा घडत राहावी अशी आई तुळजाभवानी तशी आम्ही प्रथम प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजचं वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, अशा विविध उपक्रमाचं आयोजन आमच्या कुरुंदा नगरीमध्ये आज आम्ही आयोजन केलं आणि सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्यानिमित्त सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि मनोजदादाला उदंड आयुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.